for the member PQ, PR, PS shown in figure 3 take EI constant. EI काय करायचा? कॉन्स्टंट. EI कॉन्स्टंट म्हणजे कळालं का? अख्ख्यांचा EI सेम, अख्ख्यांचा EI सेम. तीनच मेंबर आहे, मी तरी 5-6 घेतले होते बरोबर. इथं काय आहे? फिक्स आहे. इथं काय आहे? हिंज आहे. इथे बी काय आहे? हिंज आहे. इथं कोण आहे मध्ये? P. इथे कोण आहे? R. इथे कोण आहे? S. इथे कोण आहे? Q. याची लांबी किती आहे? 3 मीटर. याची लांबी किती आहे? 3 मीटर. याची लांबी किती आहे? 2 मीटर. समजते का? चला काय करणार? जॉईंट मेंबर के ऑफ मेंबर नंतर समेशन ऑफ के डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. झालं. जॉईंट कोणता केला? पी. मेंबर काय काय आहे बघा? पी आर, पी आर, पी एस, पी क्यू. समजलं. आता मला काय करायचं? के ऑफ मेंबर काढायचं. के ऑफ मेंबर कसं काढणार? पी वर उभं राहा. पी आर आहे ना. कोण आहे? हिज म्हणजे काय? 3EI बाय एल. तर 3चं काही टेन्शन नाही, EI बद्दल काही टेन्शन नाही. एल किती आहे त्याचा? 2. तुम्ही काय करणार? कॅल्क्युलेट 3/2 करणार. उत्तर येईल त्याचा 1.5 करून बघा. EI जसं तसं लिहायचं. पी एस काय आहे? पी एस, पी वर उभं राहा. एस कडे बघा. परत हिंजच आहे. 3EI/L. 3 तर ठीक आहे, EI बी ठीक आहे. लांबी किती त्याची? 3. तर 3/3 म्हणजे 3 आहे का? 3. 1 EI. किती EI? 1 EI. लिहिला नाही लिहिला तरी चालतं, म्हणजे फक्त EI लिहिला तरी चालतं. 1 EI. पी क्यू, पी वर उभा राहा. क्यू कडे बघा. फिक्स दिसतोय म्हणजे 4 EI आहे. 4/. तो 4EI/L किती त्याचा? 3. म्हणजे किती उत्तर येईल? 1.33. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरला फिक्स करून घ्यायची. ठीक आहे का? 2 घरांमध्ये कसं फिक्स करतो बघ. शिफ्ट मोड फिक्स किती नंबरवरती? 6. आणि पॉईंट नंतर किती घरं फिक्स करायची? 2. झाले का? बरोबर ना? बरोबर. आता किती? 4/3. तुम्ही जर का उत्तर काढलं एस डी केला तर 2 पॉईंट नंतर 2च घर दिसेल. 1.33. चालेल. चला समेशन ऑफ के म्हणजे अख्ख्यांची बेरीज करा. कोणाकोणाची? पहिले इथे आला 1.5 EI प्लस 1 EI प्लस 1.33 EI. हा 3.83 EI. कॅल्क्युलेटरला फिक्स करून ठेवलं आपण. तू केलं का? 4.70 नेमकं काढते. आन्सर चुकीचं झालं तुझ्याकडून. 1.5 प्लस 1 प्लस 1.33. अजून बाकी होतं. हा बरोबर. किती झाला? 3.83. तर 3.83 आला. आता काय करणार? हे डिवाइड बाय हे 1.5 डिवाइड बाय 3.83 सांगा. 1.5 डिवाइड बाय 3.83. 1.5 डिवाइड बाय 3.83. 83 टाकलं ना. किती आलं? 0.39. घ्या पुढे. 1 डिवाइड बाय 3.83. EI काय होऊन जातो आता? 0.26. 1.33 डिवाइड बाय 3.83. 1.33 डिवाइड बाय 3.83. किती आलं? 0.35. आलं का? झालं उदाहरण सॉल्व. आता वितिकांची बेरीज करा. एक यायला पाहिजे. आणि येणार नाही येणार तर बोला तुम्ही. त्या करेक्ट, कारण की फॅकल्टीवर फिक्स केलं ना तुम्ही. तो चेक. 0.39, 0.26, 0.35. किती आलं सांग? 1.00. 1 म्हणजे 1 आलं ना. 1 हे बघा. 0.348 घेतला त्याने. आपण पॉईंट 2च घरं घेतली. पण इथं पुढे 2 नंबर काय आला? 0.26, 0.39. हा बघा. हे 35 म्हणजे 48 म्हणजे 35. 91 म्हणजे 0.39. समजलं का? अशा पद्धतीचे उदाहरण. समजलं का? दुसरा पेपर बघा.